धरणी मातेचं रडणं दुखणं समजून घे मेरे भाई, धरणी मातेचं रडणं दुखणं समजून घे मेरे भाई. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. दिसेल ती जमीन कसून घेतो रस समदा शोषून घेतो, दिसेल ती जमीन कसून घेतो रस समदा शोषून घेतो. माय मरू दे फायद्याची सगळ्यांनाच झाली आहे घाय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर भसाभसा, कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर भसाभसा. वरती समजा पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा, वरती समजा पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा. वर्षातील 12ही महिने कडक उन्हात जाय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग मध्ये पृथ्वीचं वाढत चाललंय तापमान. ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळूहळू धरा जरा धीर, पण आम्हाला काही ऐकू येत नाही कान आमचे बधीर, पण आम्हाला काही ऐकू येत नाही कान आमचे बधीर. तापत चाललंय पृथ्वीचं डोकं छाती पोट आणि पाय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. अरे असंच जर चालू राहिलं, अरे असंच जर चालू राहिलं तर आपली काही खैर नाही, असंच जर चालू राहिलं तर आपली काही खैर नाही. पुढे जाऊन तुमची मुलंच तुम्हाला विचारतील बाबा बाबा हिरवळ म्हणजे काय. पुढे जाऊन तुमची मुलंच तुम्हाला विचारतील बाबा बाबा हिरवळ म्हणजे काय. अरे उठ, अरे उठ, वाचव आपल्या आईला झटकून हात आणि पाय. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, या कवितेतून आपल्याला वास्तव परिस्थितीची दाहकता, धरती मातेबद्दल असणारी आस्था आणि भविष्यात निर्माण होणारे धोके याबद्दलची कल्पना येते. आणि यावर एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 राबवण्यात येत आहे. आता गावकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी जर योजना आपल्याला राबवायच्या असतील तर त्या त्यांच्या सहभागातूनच राबवाव्या लागतील, तरच आपल्याला त्यामध्ये चांगले यश संपादन करता येईल. आता यासाठी गावकऱ्यांचा सहभागातून आपल्याला मशाल फेरी, प्रभात फेरी, गाव बैठका, महिला सभा घेऊन आपल्याला गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करायचा आहे. आणि हा आराखडा तयार करत असताना सर्व शेतकरी आणि गावकरी बंधू भगिनींनी हिरिरीने सहभाग घ्यावा आणि परिवर्तनाच्या या चळवळीचा एक भाग व्हावा अशी मी सर्व शेतकरी आणि गावकरी बंधू भगिनींना विनंती करते. धन्यवाद.